नमस्कार मंडळी. नाशिकला निघालोय मी. रस्ता मोठा, जाताना रस्त्यामध्ये सतत काही ना काहीतरी कामं चालू आहेत, खांब उभे आहेत. मग बघतो आपण हा खांब कुठला, हा मेट्रोचा खांब, त्याच्यावर आणखीन एक खांब आहे, तो कुठला, तर तो रस्त्याचं काम, फ्री लिंक, म्हणजे वरून डायरेक्ट शेवटपर्यंत जाता येईल. मोठमोठे रस्ते, मेट्रो. मग हे, आणि आता मी परवा काहीतरी ऐकलं की आता स्काय टॅक्सीज काहीतरी येणार आहेत, असं गडकरी म्हणाले कुठंतरी. हे सगळं छान आहे, म्हणजे हा विकास होतोय, हा छान आहे. पण हे सगळं किती पुरं पडणार आहे आपल्याला, कितीपर्यंत पुरं पडणार आहे? हे सगळं का करावं लागतंय आपल्याला, सातत्याने का करावं लागतंय? भुयारी मार्ग, वर्ण मार्ग, त्याच्यावरनं मार्ग, एका पुलावर अजून एक पूल, त्याच्यावरून अजून एक मेट्रो, खालून मेट्रो, भुयारातनं मेट्रो, ह्याच्यातनं मेट्रो, कनेक्टिंग लिंक, अख्ख्याच्या अख्खा डोंगर फोडून आतमधनं 10-10, 20-20 किलोमीटरचे बोगदे. हे सगळं छानच आहे, याच्याबद्दल माझी तक्रार अजिबातच नाही आहे. माझ्या मनामध्ये असं येतं की हे सगळं का करतो आहोत आपण? कारण भयान वाढणारी लोकसंख्या, देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. 30-35 करोड लोकसंख्या होती. 79 वर्षात आपण 150 वरच्या जवळ गेलो, 140 करोडच्या पुढे गेलो. आपलं ध्येय काय आहे? भारताची लोकसंख्या 200 कोटी बनवणं, हे आपलं ध्येय आहे का? 200 कोटी जर आपल्याला लोकसंख्या हवी आहे का? किती रस्ते पुरे पडणार आहेत? किती भुयारी मार्ग पुरे पडणार आहेत? किती उड्डाण पूल पुरे पडणार आहेत? किती मेट्रो प्रकल्प पुरे पडणार आहेत? अहो, हे कधी पुरं पडणारच नाहीये. हे कधीच पुरं पडणार नाहीये. या सगळ्यावर उपाय एकच आहे. ही जी भयानक वाढणारी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या नियंत्रणात आणणं, या लोकसंख्येला नियंत्रित करणं, याच्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा हे अत्यंतिक महत्वाचं आहे, अत्यंतिक महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली प्राथमिकता, नाहीतर हे सगळं कधीच पुरं पडणार नाही. तुम्ही कितीही करा, ते पुरंच पडणार नाहीये. का नाही? इतके मी मानतो नरेंद्र मोदींना, अमित शहाना, देवेंद्र फडणवीसांना. मी मतदान करतो त्यांना. मी मानतो हे अतिशय उत्तम राज्यकर्ते आलेले आहेत आपल्याकडे बऱ्याच वर्षांनी. पण हे किती, हा जो सगळा विकास चालू आहे, पण हा विकास कशामुळं करावा लागतोय? तर भयानक विकास झालाय आपल्या लोकसंख्येचा, अफाट. फुटेल एक दिवस हा देश. शेवटी संसाधनं आहेत ना, संसाधनं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, हे पुरवण्याची एक क्षमता असते. म्हणजे 2 बेडरूम किचन मध्ये जर 5 माणसं आनंदाने राहत असतील, तर 5ची 10 झाली की थोडी अडचण यायला सुरुवात होते. 5ची 25 झाली की भयंकर अडचण यायला सुरुवात होते. पण 2 BHKचा 3 BHK नाही करतायत. देशाची सीमा, शहरांची सीमा, राज्याची सीमा ही तशीच आहे, ती मोठी नाही करता येत. नाही, कितीतरी भयानक मोठे रस्ते करून उंच उंच इमारती, आता ते 40 मजले, 50 मजले, 60 मजले. परवा एका मित्राकडे गेलो, तो म्हणाला माझ्या रिडेव्हलपमेंट मध्ये मला जे घर मिळणार आहे ते 63 मजल्यावर असणार आहे. 63 मजला. हो, चक्कर येईल माणसाला वरनं खाली बघितलं तर. हे सगळं कधी थांबणार आहे? ह्या सगळ्याचं एकमेव कारण आहे ते भयानक वाढणारी लोकसंख्या. का आमच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात येत नाही की हे सगळं करायलाच पाहिजे, पण ह्या बरोबरीनं
लोकसंख्येवर कंट्रोल केला पाहिजे. 1 किंवा 2 मुलं अत्यंत कठोरपणे लोकसंख्या नियंत्रणामध्ये आणली नाही तर भारताचं काहीही खरं नाही. 79 वर्षात 35 करोडचे 140 करोड म्हणजे आपण 100 करोड वाढलो. पुढच्या 75 वर्षात अजून 100 करोड म्हणजे 240 करोड होऊ आपण. किती पुरणार आहे? काय काय पुरवणार आहोत आपण? अजूनही आपण फक्त पावसावर अवलंबून आहोत. आपली शेती फक्त पावसावर अवलंबून आहे. किती पुरणार आहोत? किती? जागे व्हा, सगळ्या सरकारने जागे व्हा आणि याच्यावर एक कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा. जय हिंद.